सांगायची वेळ आली वाटतंय मला की कशाला महत्वाचं म्हणतात आणि कशाला बिनकामाचं म्हणतात। अरे दोन बिनकामाचे रिकामे त्याच्यामध्ये काय शक्ती असू शकते। आम्ही कष्टकरी आहोत, कष्टकरी जनसंघ आमचं संघटन आहे आणि ज्यांनी कष्टकऱ्यांच्या विरुद्ध, श्रमिकांच्या विरुद्ध, श्रमवीरांच्या विरुद्ध म्हणजे त्रास देण्याचा म्हणजे निश्चित करून त्रास दिला, अशा लोकांच्या प्रती लोकांच्या मनामध्ये ह्या जोडगोळीबाबत कोणतीच भावना असता सद्भावना नाही। हे स्वार्थानं लिप्त होऊन एकत्र आलेत। हे का लिप्त होऊन एकत्र आलेत? यांनी स्वतःची राजकीय अवकात मागे होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राने उघड्या डोळ्यांनी बघितली आहे। ह्यांच्या अवकातीमध्ये मला असं वाटतंय की ह्यांच्यापेक्षा अति चांगलं राजकारण, ह्यांच्यापेक्षा ह्या जोडगोळीपेक्षा उद्धवराज ह्या जोडगोळीपेक्षा अति चांगलं राजकारण रिपब्लिकन म्हणजे माननीय प्रकाश आंबेडकरांचा जो वंचित बहुजन आघाडी आहे ती करत आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी म्हणजे बालवाडीतलं राजकीय शिक्षण आता माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांकडून घेणं आवश्यक आहे। आणि त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की ह्या दोघांचंही कोणतंही अस्तित्व नसलेली माणसं, राजकीय अस्तित्व नसलेली माणसं एकत्रित आल्यामुळं काही होत नाही। आणि मला हे विचारायचं उद्धव ते जे तुमचे स्पोक्स पर्सन्स आहेत ना ते स्पष्टपणे असं म्हणायचे, काय म्हणायचे, काय ते उठ दुपारी घे सुपारी, उठ दुपारी घे सुपारी, राज ठाकरेंवर उपहासात्मक बोलायचे। त्याचं उत्तर काय उद्धव ठाकरेंकडे?